अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई करा. हिंदू जनजागृतीची मागणी. हातकणंगले तालुक्यातील हुपरी व परिसरात वाढत चाललेल्या गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री प्रसारामुळे नागरिकांच्या मध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून या प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की हुपरी शहरासह आसपासच्या भागात काही ठिकाणी गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तात्काळ छापे टाकून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, निळकंठ माने, नितीन काकडे, अखिल भारत हिंदू महासभा उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुरेश इंगरेळे, नेताजी निकम, अप्पासाहेब देसाई, धनंजय धायगुडे, उदय बडवे, राजेंद्र उगले, वैभव लवटे, अक्षय चौगुले, काका सूर्यवंशी, विजय काशीद, किशोर कुंभार, दीपक बागल, शंकर पाटील, सुहास माने, सूर्यकांत रावण, सचिन सादळे, दादासाहेब कामते, उमेश लोंढे, शुभम पांढरबळे, अभि कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केके न्यूज साठी प्रतिनिधी सुलतान नदाब. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.